सुंदर मनामध्ये भरली. बाबा मटेरियल एकदम चांगलं वापरायचं बरं. उगं नाव ठेवायला जागा नाही राहील पाहिजे नंतर त्याच्यात. पॅकच करून टाकायचं आणि लगेच कामाला सुरुवात करायची आपल्याला. नमस्कार. नमस्कार. निघाले काय तू? हा अप्पा येऊ. हा बरं उशीर नको व्हायला. जा अप्पा हे सगळं पॅक करून टाकू. इकडून तिकडे आणि तिकडून इकडे म्हणजे कोणी बी येणार नाही अप्पा. हा तसंच तर पाहिजे. अप्पा मेजरमेंट घेतो. हा घ्या आशू दाखवून घे बाबा. चला या ना. इकडून देवा काहीतरी चमत्कार कर. हे सगळं थांबलं पाहिजे. वर थोडस वर तिकडे झालेलं बरं नाही. अप्पा अरे बापू काय गडबड रे? अरे ते ग्रिल बसून घेतो ना. काय साठी? काय साठी म्हणजे अरे ते कालच्या सारखं नको ना व्हायला. परत कोणी घुसायला नको. अप्पा एक सांगू का? काय? काल जे घडलं ना ते पुन्हा नाही घडणार. काय वरून? कोण नाही येत रे इकडं. चोराला बी माहितीये याच्या घरात चोरायला काही नाहीये. अप्पा 2 घरामधला मोकळेपणा जाईल पाय. कायला बंदिस्त करायचं? असं खुलं खुलं चांगलं वाटत की. आणि चोराच्या भीतीपोटी आपल्या नात्यामध्ये भिंत नको रे. अरे बापू मी ग्रिल लावून राहिलो फक्त. हा पण शेवटी अडवणूकच ना. सीमारेषा. बापू तू काय सेंटिमेंटल नको बर. आणि बघ तू विचार करतो तसं काही नाहीये. कधी कधी पुरी भाडी एकटे असतात बाबा घरी. तर सुरक्षितता महत्वाची आहे ना. अरे ही घेते ना ते ट्रेनिंग. अप्पा नको ना असं करू. हे पाय या बाबतीमध्ये मी लय सेंटिमेंटल आहे. अरे इतकी वर्ष आपण हे सगळं असं खुलं खुलं ठेवलं ना. अरे तू हाकेच्या अंतरावर आहे असं वाटत मला. हे पाय जीव जीव असंपर्यंत आपण हे असंच ठेवूया. अरे माझी लेक तुझ्या घरी नांदायला आली ना त्याचा सगळ्यात मोठा आनंद हाच आहे की मध्ये बंद असं काहीच नसणार. आपण गेलो ना तरी बी. बापू अरे तू गोष्टी कुठल्या कुठे घेऊन जाऊ राहिला. हे पाय आप्पा मला तरी असं वाटत. शेवटी निर्णय तुझा आहे. तू ठरव काय ते. येतो मी. अरे चहा तर घेऊन जा. नको उशीर झालाय. चहाचा नंतर पाहू. अप्पा कधीपासून काम सुरू करायचं? पाहिजे तर आजपासून सुरू करू. 4-5 दिवसात होऊन जाईल. मला काय वाटतं राहून दे जरा. आपण नंतर बघू. का अप्पा काय झालं? नाही माफ करा बरं का तुमचा वेळ घेतला मी जरा. पण आता नकोच. परत करू ना त्यावेळेस सांगेन नक्की. बरं काय हरकत नाही. येतो मग. राम राम. आप्पा काय झालं का नक्की? नाही ते ग्रिलचं राहून देऊ जरा. काय बापूने लईच मनाला लावून गेले. म्हणजे आपल्या 2 घरामध्ये दुरावा येतो असं त्याला वाटत. नंतर बघू आपण ते. तुम्ही बोलवलत? मजा. आई आहात का वैरीण? का काय झालं? तुमचं पोर शर्यत जिंकून असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे काय बोलल्या तुम्ही मोहनशी? त्या आप्पाच्या पोराला
मी विचारलं फक्त. काय गरज होती? हे तुम्ही असले रिकामे धंदे करतात ना, म्हणून ते दौलतराव तुमच्यावर चिडतात आणि तुमचा मान ठेवत नाही. अरे स्वतःच्या पोराचं भलं करायचं सोडून गावाची धुनी धुतात तुम्ही. अहो पण तो पण आपल्या पोरासारखाच आहे ना. हे आम्ही बोलतो तेही भाषणामध्ये. तेच आम्हाला ऐकवू नका आणि नसत्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नका. दौलतरावांची हायट्रिक ही त्यांच्यासाठी नाही तर आमच्यासाठी सुद्धा खूप महत्वाची आहे. त्यावरच त्यांचं तिकीट मिळणं न मिळणं अवलंबून आहे. परत जे असले काही धंदे केले ना तर गाठ आमच्याशी आहे. अहो पण ती शर्यत चुरशीची व्हावी. व्हायची आहे तशी होऊ द्या. तुम्ही नका त्यात डोकं घालू. ते तुमच्या त्या मूर्खपणामुळे त्या बायकांना परवानगी दिली ना त्या ट्रेनिंगची, त्यावर समाधान माना. उगाच जास्त उडू नका. तुमचे पंख छाटायला आम्हाला वेळ लागणार नाही. विषय एंड. हेलो ना बबले. अभी डार्लिंग इज हियर. दौलत नहीं. दौलत कॉम्पिटिटर आहे तो आपला. ते मैदानात. आपल्याला नडतो तो. त्याचा उत्तर मैदानात. आपण स्पर्धा करतोय, युद्ध नाही. स्पर्धेसाठी खेळाडू वृत्ती पाहिजे. हे दादागिरी कामाची नाही. अहो लायकी नाहीये याची. तू नको ठरवू, ते शर्यत ठरवेल. आई शपथ, याला नाम हरम नाही केला ना, नाव नाही सांगणार. त्याच्यासाठी आधी तुला स्वतःला तयार करावं लागेल. तुम्ही प्लीज जा. ए मुंबई रिटर्न. माझा बाप नाहीये तू आणि बनायचा ट्राय पण नाही करायचा, कळलं का? माझी इच्छा पण नाही आहे. माय ट्रेनिंग माय रूल. माझं ट्रेनिंग चालू असताना मला डिसिप्लिन हवाय. कळलं का? कळलं का? जोरात. चिल ना. आवाज येत नाही. आणखीन जोरात. बी अ स्पोर्ट. चला. म्हणजे काय? हा कसा मी बरी आहे. अगं ते अभ्या. म्हणजे तुम्ही बोलले का अभ्याच्या ट्रेनिंग बद्दल? हा बोलले मी. पण 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 म्हणजे पण माझ्याकडून काही होईल असं वाटत नाही ग मला. माफ कर मला. चुकून आलो का काय मी बँकेत? सुट्टी आहे की काय? गुड मॉर्निंग सर. अरे विष्णू तू आलायस? मला वाटलं आज सुट्टी आहे. नाही सर. नाही मग सगळं लेडीज स्टाफ नाही आलं, लतिका पण नाही आली. आज मी रजेचा ईमेल केलेला आहे
आज बँकेत येऊ शकत नाही, सॉरी रुपाली. सर ते देशमुख मॅडम, पंडित मॅडम, ते आपल्या सई मॅडम त्या पण रचेर होते वाटतं. त्यांनी ईमेल केलाय तुम्हाला. हा नाही, पण सगळ्यांनी एकदम कट दांडी मारली. अहो सर ट्रेनिंग खूप टफ आहे. हा सर लय पळवलं म्हणे त्यांना. हा सर बोला ना. आज कोणी नाही आलं का ट्रेनिंगला? आज बँकेतच कोणी नाही आलं तर ट्रेनिंगला कशी येतील? सर मला नाही वाटत आज कोणी येईल म्हणून. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तुम्हाला नाही, मी जर कोणी येणार असेल तर कळवतो हा तुम्हाला सर. हा ओके बाय बाय बाय. सर ते ट्रेनिंग रजिस्टरवर सही केली आहे मी. निघू? हा चल. लतिका ट्रेनिंग खूप टफ आहे का? अहो सर नीट समजून घेतलं ना तरी एवढं काही टफ नाहीये. काल पहिलाच दिवस होता ना म्हणून सगळ्यांना टफ गेलं. आणि तुला? हो सर, म्हणून तर काल रात्री ताप आलता. हे बघ जास्त ताण घेऊ नको बरं. नाही बरं वाटलं ना तर रजा टाकीत जा. सर पण आज ट्रेनिंग आहे ना. तू जाणार आहेस? हो सर. 38 39 फास्ट 40. सर आज कुणी येईल असं वाटत नाही. येतील येतील. सर. अरे वा, तू आली. येस सर. असू दे असू दे. बाकीच्या कुठे आहेत? ते सर मला नाही वाटत आज ते येतील. मग तू का आली? आपलं ठरलं होतं ना. दांडी मारली असती तर पगार कट झाला असता तुझा. अहो नाही सर. मग ट्रेनिंग मागचा तुझा हेतू काय आहे? फिटनेस. जाडी कमी नाही करायची तुला? सर ती कमी झाली तर चांगलंच आहे, पण माझा फोकस फिटनेस आहे. क्या बात है. माझा नवरा म्हणतो ना. नवऱ्यासाठी ट्रेनिंग करते तू? नाही नाही सर, स्वतःसाठी करायचंय मला. मला शिकायचंय. मला कसं फिट आणि स्ट्रॉंग व्हायचंय. तुम्ही शिकवलं ते सगळं मला जमल नाही जमल काय माहित नाही, पण मी प्रयत्न नक्की करेन. ते तर माझ्या हातात आहे ना. तूच बोलली होती ना आबांसमोर ट्रेनिंग बद्दल. येस सर. लतिका तूच खरी चॅम्पियन आहे, कारण तू तुझा मुद्दा न घाबरता मांडलास, स्वतःसाठी स्टँड घेतला. आता मी तुला असं ट्रेन करतो ना की मैदानावर सुद्धा तूच चॅम्पियन होशील. चला चला वॉर्म अप सुरू करा. या ग्राउंडला एक राऊंड मारून या. चला. थँक्यू सर. थँक्यू सर. ऐक ऐक, एक राऊंड 2 मिनिटात कंप्लीट झाला पाहिजे. कम ऑन मूव्ह. येस सर. कम ऑन कम ऑन. कम ऑन फास्ट. कम ऑन. सर किती वेळ? 10 मिनिट. सॉरी सॉरी सर. ठीक आहे, मला वाटलं होतं तुला ऍटलीस्ट 5-6 मिनिटं लागतील, पण तुला तर 10 मिनिटं लागली. सर ते सवय नाही ना. तीच तर आपण करतोय. हो. 24 वर्षात कधीच व्यायाम केला नाही. हरकत नाही, इट्स ओके. उशिरा का होईना तू स्टार्ट केलं ना, आता गॅप नको. ओके. आणि आयुष्यभर अशीच प्रॅक्टिस करत राहा. तुला माहिती आहे बॉडीचा एक प्रिन्सिपल आहे, यूज इट और लूज इट.
वापरा किंवा वाया घालवा. बॉडीतले सगळे मसल्स यूज झाले पाहिजे. आता शोल्डर मसल स्ट्रॉंग होण्यासाठी एक्सरसाइज. दुसरा कर. गुड. संभाळ. आरामात कर. दुखतंय दुखतंय सर. दुखल्याशिवाय मसल स्ट्रॉंग होणार नाही, कळलं? सर तुटलं वाटतं. नाही तुटणार. 2 प्रकारचे पेन असतात, एक गुड पेन आणि एक बॅड पेन. तुझा फॉर्म करेक्ट असेल तर गुड पेन. मसल ब्रेक होतो आणि पुन्हा जॉईंट होतो, तेव्हाच तो स्ट्रॉंग बनतो. पण बॅड पेन म्हणजे चुकीचा फॉर्म. आणि तसं केलं तर तुमच्या बोन्सला इंजुरी होणार. आणि आपल्याला तसं नाही करायचंय. आणि आपल्याला मसल स्ट्रॉंग करायचंय, कळलं काय? चला आता सुरू करा. येस सर. शिरप्या, सर वरच्या स्लॅबचं काम झालं पाहिजे आजच्याच. आज होऊन जाईल सर. आणि टाकीचं काय झालं? आज ऑर्डर दिली, आज येऊन जाईल सर. फिनिशिंग वगैरे सगळं बघून घे, नंतर पाहून घे तुम्ही. हां, हे पहा विष्णू, तिडकींची फाईल जी आहे ती लगेच मला टेबलवर आणून दे. सर काय कसं झालं ट्रेनिंग? त्राणच नाही येत आता. हे बघ, तू आज जास्त काम नको करूस. अहो सर, सगळं काम बसूनच तर आहे. तसं बी सई, देशमुख मॅडम, रुपाली बी नाही आहेत ना. असू देत, होईल मॅनेज. लोड नको घेऊस तू. हां सर, एक सांगू का? हां, ते मोहन सर ना लय भारी आहेत. हीच पाहिजे होती अभिनंदनला. हां, पण बजेट आता तर फुकट मिळालेत ना. म्हणजे तुला फुकट मिळते ना ट्रेनिंग. हा सर, ट्रेनिंगचं मी काय करू? शर्यतीत अभ्यानं भाग घेतलाय ना, त्याला ट्रेनिंगची गरज आहे. म्हणतेस का ग तू? नवरा बायको म्हणे. हे पा, इस हात से दो, उस हात से लो, असं करताना नेहमी. मग इथे सुद्धा करायचं. म्हणजे तू तिथनं ट्रेनिंग घ्यायचं आणि ते ट्रेनिंग अभिनंदनला द्यायचं. ट्रेनिंग पाहिजे यार विक्या. हा ना राव. अरे मी ऑनलाईन बी सर्च केलं. एक जण आहेत, पण ते इथे येऊन नाही शिकू शकणार. मला जावं लागेल पुण्याला. नोकरी सोडून कसं जाणार आहे विक्या? अरे इथं आधी स्टाफ कमी करून राहिले, लोड आहे सगळा कामाचा. एक सुट्टी मिळायची अवघड आहे. कसं हप्ते आहेत, नोकरी नाही सोडू शकत भाई. खरं जर तिथं जाऊन शिकलं ना तर चार्जेस बी कमी आहेत. कसं काय करणार आहे बरं? त्यांना इथं बोलायचं म्हणजे त्यांचं राहणं खाणं सगळं आपल्यावरच आलं ना. इथं मीच तुझ्या घरी राहतोय, त्यांना कुठून बोलणार आहे अजून? अरे राहू दे ना आपल्याकडं, आपल्या घरी काही प्रॉब्लेम नाही बाई. तसं नाही विक्या, पण ते बी तयार झाले पाहिजेत ना. बरं एवढ्या शॉर्ट नोटीसवर कोण येणार आहे? त्यांचे चार्जेस बी परवडले पाहिजेत. आणि मग आता आता आपणच आपले गुरु. काय? हां, अहो सर, पण मी ट्रेनर नाहीये. पण तुला व्हावं लागेल अभिनंदनची ट्रेनर. परिस्थितीच अशी आहे ना की आपण काय बी करू शकत नाही. आपल्याकडे हाच उपाय आहे. सर पण तू शिकायचं आणि अभिनंदनला शिकवायचं. अहो सर, पण मला त्याला शिकवायला जमल का? जमवावं लागल लतिका.
हे पहा आता ना अभिनम्मीला एकलव्य बनावं लागेल आणि तुला त्याचे डोळे डोक आणि मन बनावं लागल. त्यांच्याकडून सगळं घ्यायचं आणि जसंच्या तसं अभिनम्मीला द्यायचं. थोडीच तो ट्रेनिंग. बरं मोहन सर तुझे द्रोणाचार्य आहेत आणि तुम्ही दोघं एकलव्य आहात. कळतंय का तुला? पण सर हे असं करणं बरोबर आहे का? चूक बरोबर असं काही नसतं ग. प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं लतिका. पण सर ही चोरीच झाली ना. कशी काही चोरी झाली ग? तू ज्ञान घेतेस आणि ज्ञान वाटतेस. ज्ञान घेणं आणि ज्ञान देणं यात काही चोरी नाहीये. लतिका थोडासा प्रॅक्टिकल विचार कर ना. कारण याच्यातच फायदा आहे अभिनम्मीचा आणि आपल्या सगळ्यांचा. पण त्याआधी मला बोललं पाहिजे त्यांच्याशी. तू बोलली तर ते हो म्हणतील का? अहो सर ते गुरु आहेत माझे आणि माझ्या गुरुजींची फसवणूक मी नाही करू शकत. एक्सक्यूज मी. हा सर. सज्जन सरांना भेटायचंय. सज्जन सरांची कॅबिन राईट साईडला सगळ्यात शेवटी आहे. थँक्यू. वेलकम सर. कम इन. मोहन सर ना. वेलकम सर वेलकम. प्लीज सर बसा ना प्लीज. बसा ना प्लीज. सर हे तुमचे पेपर्स. थँक्यू. सर मला जरा बोलायचंय तुमच्याशी.